अनन्य चिंतयन्तो मामे जना पुरुपास्ते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम वाहन्यम. सुखा लागे करीशी तळमळ मग तो अवघाची सुखरूप होशी. तर याच्यावर प्राणीमात्र हा सुखाच्या दृष्टीनं असा सुखासाठी रात्रंदिवस तळमळलेला आहे. परंतु तस्मात शास्त्र प्रमाणंते जन्माला माणूस म्हणून आल्यानंतर 4 कृपा संपादन कराव्यात. त्यातली पहिली कृपा ईश्वर कृपा, दुसरी कृपा गुरुकृपा आणि तिसरी कृपा शास्त्र कृपा आणि चौथी अंतःकरण कृपा. तर ईश्वर कृपेमध्ये जर करता बघायचं झालं तर भगवंताची जर करता कृपा व्हायची जर करता झाली तर आज महाशिवरात्रीचा दिवस सगळ्यात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोल गोरक्ष शिकेला गोरक्ष बोलला घणी प्रसादे निवृत्ती दातारो ज्ञान देवा सार तुलिवले. हे सार काय आहे का नाही, हे सारातलं वर्म चुकलिया वर्म फेरा पडे म्हणून वर्म चुकायचं नाही. आज महाशिवरात्री सगळ्यात जर करता भोळं दैवत कुठलं असेल तर आमच्या शंकराचं दैवत आहे. लक्षात आलं काय, भगवान शिव. मी तेच सांगितलं सगळ्याचं मगाशी आमच्या साहेबांनी सांगितलं की सगळ्याचं जे मूळ अधिष्ठान आहे तो भगवान शिव आहे. तर हा शिव भक्तासाठी इतका भोळा आहे. तर नुसतं नाव घेतलं तर धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष असा हा जो शिव त्याची आज जी हा महा उत्सव काय म्हणतात गुरुजीला महापर्व काळ. तर ह्या महापर्व काळाला तुम्ही आम्ही सगळेजण मिळून जे जमलेलो आहोत तर ते असं आहे येतो सर्वांनी कर्मानी मयी संन्यस्य मत्परा. ही वर्म आहे, ही वर्म लक्षात ठेवून हेतु सर्वांनी कर्मानी. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचा 6वा श्लोक मयी संन्यस्य मत्परा अनन्य योगेन माम ध्यायन्तो उपासते. अनन्य कळालं काय, ज्या प्रमाण जैसा गर्भ गोळ उत्तमाते काही नाही चालत 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 आम्ही सेवा करत कळालं का. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी भक्तापर्यंत तुमची आमची मदत द्यायला पाहिजे. तुम्ही आम्ही सगळे आज आर्त आहे. ते आर्त माझे बहुकोटी भावी भीती पायाची म्हणजे सुखाची कळालं का. या सुखासाठी तुम्ही आम्ही माणसं आहे. तुमच्या आमच्यावर भगवंत कृपा करावी. मृत्युंजय स्वामी गुरुजी आणि हा जो आजपर्यंत कळालं काय हा नामयज्ञ जपयज्ञ एक तप त्यांनी जे केलेलं आहे ते अगदी वाखाणण्यासारखं आहे. काय वानो आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. ओके सर ओळख ओम जिद्गणाय महेशाय वडमूल निवासिने सच्चिदानंद रूपाय शिवाय परब्रह्मणे नमः. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरण सर्वांगता शरण्य मीच ऐकू. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः परिपास्ते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंताचं हे ब्रीद आहे, ब्रीदावळी आहे त्याची. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म. जो अनन्य भावानं मला शरण येतो त्याचं जन्ममरण निवारतो मी. तुम्हाला जन्ममरणाची किंमत नाही, पण जन्ममरणा इतका मोठा बंद म्हणून आपल्या आयुष्यात दुसरा कुठलाही नाही. जन्ममरणाचाच बंद कुणालाही सोडवता येत नाही. किती जन्म झाला पेरा पण तो जन्ममरणाचा बंद प्रत्येकाच्या पाठीमागे आहे. तो सद्गुरू कृपेशिवाय सुटत नाही. मग तो जन्ममरणाचा बंद सुटला की मग तुम्ही मोकळे झाला. आम्ही म्हणतोय मोकळे झालो, घरदार सोडलं, मुलंबाळ सोडून आलो आहे आम्ही जंगलात. आता ध्यानाचं बसायचं, जप करायचं, हे खायचं, भात शिजवून खायचं, सगळं करतो आम्ही. पण चित्ताची एकाग्रता साधून त्या परमात्म्याच्या स्वरूपाची संलग्नता साधणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे आपलं चित्त त्या परमात्म्याच्या चित्ताशी समरस होऊन दोन्हीचं मिलन झालं पाहिजे, म्हणजे समस्थिती आली पाहिजे. त्यावेळी ही अवस्था प्राप्त होत असते आणि ती सद्गुरूशिवाय अवस्था प्राप्त होत नाही. त्याकरता सद्गुरू स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि सद्गुरू ज्या वाटा आम्हाला त्यांनी दाखवल्या, गुरु दाविली या वाटा येऊन विवेक तीर्थतटा धुनी या मळकटा बुद्धीचा तेने. बुद्धीच्या ठिकाणी मालिन्य आहे, मलिनता आहे. ती मलिनता धुण्याचं काम आणि बुद्धी स्वच्छ करून तिथं परमात्मा स्वरूप नांदवण्याचं काम सद्गुरूच करतात. म्हणून सद्गुरूंनाच काय वाच्या मनाने शरण जायचं. हां
काया वाचा मनानं शरण सद्गुणात जायचं. का? ते ज्ञानाचा कुरुटा, तेच सेवा आधारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळखोनी. ज्ञानाचं घर आहे ते. कुरुठा म्हणजे घर, सद्गुरू म्हणजे ज्ञानाचं घर आहे. पण तेवढं सोडून आम्ही सगळं करतो. संसारातले सगळे व्यवहार तुमच्या आमच्या हातून होत असतात. पण सद्गुरू सेवा, सद्गुरूच्या कृपेला पात्र होणं हे होणं कठीण आहे. म्हणून हे मठ हे वगैरे इथं कार्यक्रम जे घडतात, या ठिकाणी संत सहवास घडतो, संतांची भेट होते आणि त्यांच्या कृपेनं, त्यांच्या सहवासानं तुमच्या आमच्या ठिकाणी बुद्धीच्या यावर असणारा मल धुवून जातो, बुद्धी स्वच्छ होते आणि शुद्ध बुद्धी, स्वच्छ बुद्धी, तिथं भगवंताचा प्रवेश होतो, अध्यात्माचा प्रवेश होतो, ज्ञानाचा प्रवेश होतो. आणि हे होण्याकरता सर्वांनी काया वाचा मनानं संत सेवेमध्ये राहावं, देवाचं भजन करावं, नामस्मरण घ्यावं. तुमच्याकडनं होणारी कर्म सगळी सत्कर्म व्हावीत. इकडे कटाक्षानं लक्ष देऊन तुमचं आचरण केलं तर तुम्हाला कुठलीही अडचण ते येऊ देणार नाही. तशा पद्धतीने तुम्ही आचरण करावं, तुमच्या अडचणी दूर करून परमात्मा स्वरूपाचा आनंद भोगावा ही सर्वांची आचरणी नम्र विनंती आणि भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी विनंती. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. खामकर महाराज, प्रकाश खामकर महाराज, कारंजा.